जेव्हा रोज टिफिन बनवायचं असतं एकच प्रश्न आहे की काय भाजी बनवायची, तर मी सगळ्यात सोप्या पद्धतीनं बनवणारी ही भाजी आणली. प्रत्येकाला तुम्ही देऊ शकता. जर तुमच्या घरी लहान बाळ असतील किंवा मोठ्यांना द्यायचं असेल, त्याच्यासाठी काहीच करायची गरज नाही आहे. तेल तुम्ही जेवढं यूज करता, नॉर्मली भाजीसाठी प्रत्येकाचं वेगळं मेजरमेंट असतं. सो माझा 1 चमचा टाकते मी. 1 चमचा तेल, त्याच्यामध्ये राई जिरा टाकायचं, त्याच्यानंतर कांदा टाकून छान असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कढीपत्ता कोथिंबीर टाका तुम्ही आणि छान त्याला तेलात मिक्स होऊ द्या. आणि त्याच्यानंतर जर मिरची लहान बाळाला देत असाल तर कमी वापरा, आणि मी मोठ्यांसाठी वापरते सो त्याच्यामुळे मी थोडी जास्त वापरली. मिरची टाकल्यानंतर छान त्याला थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाका. कोणी हळद पण टाकत नाही, पण हळद टाकल्याने भाजीला चव पण येते. आणि हे मी बटाटे शिजून घेतलेत. अगदी सोपी आहे, खूप सोपी, कोणीही करू शकते ही भाजी. लहान लेकरांना पण आजकाल सगळे करायला लागले, 10-12 वर्षांची पोरंसुद्धा. सो अगदी सोपी आहे. ह्याच्यामध्ये मी खासकर आमचूर असं टाकलं आहे, कारण मला थोडंसं भाजी ही कशी आंबट आवडते आमच्याकडे. सो थोडंसं आमचूर पावडर टाकलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. सो छान असं परतून घ्यायचं याला. आणि काय, रेडी आहे भाजी. मस्त टिफिनमध्ये द्या, प्रत्येकाला तुम्ही देऊ शकता ही भाजी. आता ही मी माझ्या नवऱ्यासाठी बनवते, ऑफिससाठी. सो ही भाजी प्लस तुम्ही अगदी सॅलड वगैरे हे सगळं ॲड करून छान टिफिन रेडी करून देऊ शकता. कमी वेळेत भाजी बनणारी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे बटाट्याची सुक्की भाजी. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जर काही तुम्हाला वाटलं तर कॉमेंट करा नक्की, जेणेकरून मलाही काही नवीन प्रयत्न करायला किंवा नवीन काही ट्राय करायला हवं. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ट्राय करा, व्हिडिओ बनवा, हा रेसिपी